कवितेचं शीर्षक आहे राजे शिवछत्रपती। या व्यक्तिमत्वाची इतकी महानता, साऱ्या जगाने दखल घ्यावी अशी उत्तुंगता। शहाजीराजे व जिजाऊंच्या पोटी जन्मले, माँसाहेबांनी त्यांच्या स्वराज्याचे स्फुल्लिंग चेतवले। माँसाहेबांनी त्यांच्यावर सुसंस्कार केले। दादोजी कोंडेवांनी त्यांना लढाईत तरबेज केले। 14व्या वर्षीच 12 मावळातली फौज उभी केली। रायरेश्वरासमोर सगळ्यांनी स्वराज्याची शपथ घेतली। पुढे आयुष्यभर परकीयांशी झुंज दिली। प्रत्येक संकटावेळी नवीन योजना आखली। युक्तीने बलाढ्य शक्ती निष्प्रभ केली। गनिमी काव्याने शत्रूची पुरती फजिती केली। जर कधी कोणी राज्यात बदअमल केला, सदरेवर बोलवून लगेच अचूक न्याय दिला। सज्जनांना नेहमीच अभय दिले, दोषींना कठोर शासन केले। परस्त्रियांचा आदर केला, परधर्माचा देखील मान राखला। कारभार अतिशय चोख केला, प्रजेच्या भाजीच्या देठालाही धक्का नाही लागू दिला। चहूबाजूने आपले स्वराज्य वाढविले, समुद्रावर आरमार स्थापन केले। सहकाऱ्यांची त्यांना योग्य पारख होती, त्यांच्यासाठी शीर तळहातावर घेऊन मावळे तयार होती। मावळ्यांना त्यांच्याबद्दल खात्री होती पक्की, आपल्या पश्चात राजे आपल्या कुटुंबाची काळजी घेणार नक्की। अनेक गुण त्यांच्या ठायी होते सामावलेले, खरेच ते दैवी अवतार होते मनुष्य रूप घेतलेले। खरेच ते दैवी अवतार होते मनुष्य रूप घेतलेले। धन्यवाद।